नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर जसं की फायनल मेरिट लिस्ट आज रिलीज होणार आहे आणि फायनल मेरिट लिस्ट रिलीज झाल्यानंतर कॅप राऊंड 1चे जे ऑनलाईन सबमिशन्स आहेत ते सुद्धा आता सुरू होणार आहेत. त्यामुळे फ्रीज काय असतं, बेटरमेंट काय असतं आणि आणखीन भरपूर महत्त्वाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर कॅप राऊंड 1 साठी रजिस्ट्रेशन करणार असाल आणि तुम्हाला बेस्ट MBA कॉलेज मिस करायचं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 2027 मध्ये MBA CET देण्याचा प्लॅन करत असाल तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. 1 ऑगस्ट पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे MBA CETच्या प्रिपरेशन करिता. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस तर कव्हर केला जाईलच, बट त्यासोबत तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा मिळणार आहे. जसे की टॉपिक वाईज नोट्स म्हणा, टॉपिक वाईज MCQs म्हणा, है ना, मॉक टेस्ट, MCQ सिरीज, PDF सुद्धा तुम्हाला मिळणार, जेणेकरून टॉपिक वाईज पण तुम्हाला स्टडी करता येईल, फुल सिलेबस पण स्टडी करता येईल आणि तुमचं प्रिपरेशन अगदी टॉप क्लास होणार आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये चांगला पर्सेंटाईल मिळून एक ड्रीम कॉलेजमध्ये MBA करता येईल. तर अजिबात हा चान्स मिस करू नका. आजपासूनच प्रिपरेशनला सुरुवात करा. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून ही प्रिपरेशन बॅच सुरू करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा ही बॅच जॉईन करता येईल. अगोदर ऑफिशियल डेट आणि अपडेट बघूया. तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती जावं लागेल. त्यामध्ये एक ऑप्शन दिसेल तुम्हाला इथे कॅप, ठीक आहे. कॅप 2026-27ला सिलेक्ट करायचं. तुमचा MBA MMS कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल की एक्झॅक्टली मेरिट लिस्ट लागलेली आहे का, फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे का, की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच आणखीन दाखवत आहे, बरोबर आहे ना. तर या ठिकाणी जर त्या अपडेट कुठले येतील तर अपडेट या ठिकाणी तुम्हाला समोरच दिसतील आणि खाली या ठिकाणी बघू शकता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिटेल्स इथे दिलेले आहेत. ऑल इंडिया कॅन्डिडेटचे आहेत, डिफेन्स कॅन्डिडेटचे आहेत, महाराष्ट्र कॅन्डिडेटचे आहेत, बरोबर आहे. तुम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेट असाल तर इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर एक फाईल तुम्हाला ओपन होईल, ओके. यामध्ये जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती ऑलरेडी CET सेलने रिलीज केलेली आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं, ही फाईल डायरेक्टली डाउनलोड करायचं आहे, तुमचं नाव सर्च करून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचे डिटेल्स व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत, ठीक आहे. यासाठी CET सेलने जी ग्रीवांससाठी डेट दिली होती ती आता संपलेली आहे. आज आहे 27 तारीख आणि आज आपली जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती लागणार आहे. जसे की इथे तुम्ही बघू शकता CET सेलने एक ऑफिशियल न्यूज सांगितली होती, ठीक आहे. यामध्ये जर तुम्ही बघाल व्यवस्थितपणे तर इथे तुम्हाला दिसेल की 27 तारीख या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट रिलीज केली जाणार आहे आणि कॅप राऊंड 1 जो आहे तुमचा, कॅप राऊंड 1 साठीची है ना सुरुवात जी आहे ती 28 तारखेपासून होणार आहे. म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आपली कॅप राऊंड 1 साठी सुरुवात होणार आहे. ऑनलाईन सबमिशन करायचं असेल तर तुम्हाला उद्या फटाफट ऑनलाईन सबमिशन करून घ्यायचं आहे. तुमचं जे बेस्ट कॉलेज आहे त्याचे प्रेफरन्सेस तुम्हाला द्यायचे आहेत. बघा, एकच प्रेफरन्स देऊन बंद करायचं नाही, तुम्ही वेगवेगळे प्रेफरन्सेस द्या. जे बेस्ट कॉलेज आहे, टॉप कॉलेज आहे, ड्रीम कॉलेज आहे त्याचं नाव अगोदर द्या, ठीक आहे. तर कॅप राऊंड 1 ची सुरुवात जी आहे ती आपली उद्यापासून होणार आहे, म्हणजेच 28 तारखेपासून होणार आहे आणि 30 तारखेपर्यंत आपल्याला वेळ दिलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर 2 तारखेला काय होईल, तुमची जी कॅप राऊंड 1 ची जी प्रोव्हिजनल अलॉटमेंट म्हणजे सीट अलॉटमेंट जी आहे ती रिलीज केली जाणार आहे 2 तारखेला, ओके. मग ते तुम्हाला व्यवस्थितपणे पाहायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला बेटरमेंट करायचं आहे की ॲक्सेप्ट करायचं आहे, ठीक आहे. जेव्हा तुम्ही तुमचं प्रेफरन्स देता, तुमच्या आवडीचं कॉलेज सिलेक्ट करता आणि त्यानंतर एक अलॉटमेंट येत असते, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिला जातो की तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे तुमच्या प्रेफरन्सनुसार, तुम्हाला दिलेल्या प्रेफरन्सपैकी एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि तुम्हाला ते कॉलेजमध्येच MBA करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही सीट ॲक्सेप्ट करू शकता. सीट ॲक्सेप्ट करणं म्हणजे काय, तुम्ही त्या सीटला फ्रीज करणार. आलं लक्षात. तुम्ही सीट ॲक्सेप्ट केलेली आहे म्हणजे तुम्ही त्या कॉलेजसाठी तुमची सीट बुक केलेली आहे, फ्रीज केलेली आहे, ठीक आहे. बट तुम्हाला असं वाटत असेल की या कॅप राऊंड 1 मध्ये मला जे कॉलेज हवं होतं ते कॉलेज मिळालेलं नाहीये, है ना. बट मला दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये जायचं आहे आणि मी तिथे चान्स घेऊ शकतो माझ्या ड्रीम कॉलेजसाठी. तर तुम्ही काय करणार, तिथे दुसरा ऑप्शन निवडणार, तो म्हणजे बेटरमेंटचा. मग बेटरमेंट केला की तुम्हाला सेकंड कॅप राऊंडसाठी ॲडमिशन घेता येतं. तुम्हाला ड्रीम कॉलेज, कॉलेज तुम्हाला हवं आहे त्या कॉलेजमध्येच ॲडमिशन हवं असेल तर तुम्ही सेकंड कॅप राऊंडसाठी
काय करत असता, चान्स घेत असता, ॲडमिशन करत असता. ठीक आहे. म्हणजे बेटरमेंट ऑप्शन कशासाठी आहे की कॅप राऊंड 2 मध्ये तुम्ही तुमच्या कॉलेजसाठी, तुमच्या आवडीच्या कॉलेजसाठी, इंटरेस्टेड कॉलेजसाठी है ना, तुम्ही काय करता, चान्स घेता. आणि तुम्हाला जर कॅप राऊंड 1 मध्येच एखादं ड्रीम कॉलेज मिळालं, आवडीचं कॉलेज मिळालं, तुम्ही तिथे सीट बुक करू शकता किंवा फ्रीज करू शकता, ॲक्सेप्ट करू शकता. दॅट इज कॉल्ड फ्रीज. ओके. सो हा फरक आहे फ्रीज आणि बेटरमेंट मध्ये. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण असेल, तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी विचारायच्या असतील, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्यावरती एक सेशन मी घेईन, त्यावरती एक व्हिडिओ बनवेन, म्हणजे तुमचे डाऊट्स क्लिअर होतील आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ठीक आहे. आणि एक गोष्ट विसरू नका, 2027च्या MBA CETच्या प्रिपरेशन करिता 1 ऑगस्ट पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत, ज्या लाईव्ह सेशन्स मध्ये मराठी प्लस इंग्लिश या कंबाईन लँग्वेज मध्ये आपली इंटरॅक्टिव्ह सेशन्स होणार आहेत, ज्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस हा कव्हर केला जाईल. जर तुम्हाला काही अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड करता नाहीच आला, तर रेकॉर्डेड व्हर्जन मिळेल, जेणेकरून तुम्हाला कन्सिस्टंटली स्टडी करता येईल है ना. त्यासोबतच स्टडी मटेरियल मिळणार आहे, जसे की टॉपिक वाईज MCQs म्हणा, फुल सिलेबस नोट्स म्हणा, मॉक टेस्ट मिळणार आहे प्रॅक्टिस करण्यासाठी, MCQ सिरीजचे PDF मिळणार आहे, जेणेकरून टॉपिक वाईज स्टडी सुद्धा तुम्हाला करता येईल. तर अजिबात उशीर नका करू, आजच प्रिपरेशनला सुरुवात करा. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता. बघा काय करायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जाऊन असं एक ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल, तो ओपन करायचं. ओपन केल्यानंतर असं तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. खाली या ठिकाणी बघायचं स्टोअर सेक्शन आहे, या स्टोअर सेक्शनवर क्लिक केलं की एक सर्च बॉक्स ओपन होईल. या ठिकाणी इथे MBA CET तुम्ही टाईप केलात की हा कोर्स तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. जॉईन नावचं ऑप्शन येईल, त्या जॉईन नावच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी पूर्ण जो कोर्स आहे तो ओपन होऊन जाईल. ठीक आहे. सो या प्रकारे तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता. आणि काही अडचण असेल तर मी आहे, कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी नेक्स्ट सेशनमध्ये सोल्युशन देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.